तुम्हाला जर नवी मुंबईमध्ये घर घ्यायचं असेल ना, तर सिडको तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आलंय. सिडकोनं 4779 घरांसाठी जाहिरात काढली आहे. आता ही नेमकी घरं कुठे आहेत, घरांची संख्या किती आहे, घरांचं पोझिशन कधी मिळणार आहे, एरिया कितीचा आहे, 1 BHK आहेत की 1 RK आहेत, आणि घरांची किंमत किती आहे, ही सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा, कारण लवकरच मी साईट व्हिजिटला देखील जाणार आहे. त्यामुळे ही घरं स्टेशन पासून नेमकी किती लांब आहेत, आजूबाजूचा परिसर कसा आहे, तुम्हाला कोणत्या सुविधा मिळणार आहेत, ही सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे फॉलो नक्की करा. आता सिडकोनं जी 4779 घरांसाठी जाहिरात काढलेली आहे, यामध्ये खारघर बस डेपो, तळोजा सेक्टर 39 आणि कळंबोली बस डेपो हे लोकेशन आहेत. या तीनच ठिकाणी ही घरं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या घरांसाठी अर्ज फक्त EWS वाले करू शकतात. म्हणजे ज्यांचं पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न वर्षाला 6 लाखांपर्यंत आहे, तेच लोक यासाठी अर्ज भरू शकणार आहेत. या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरं ही तळोजा सेक्टर 39 मध्ये 4000हून अधिक घरं इथे आहेत. तब्बल 41 टॉवर्स इथे सिडकोचे असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 1 BHK घरं असणार आहेत आणि 322चा एरिया असणार आहे. आता पोझिशन कधी मिळणार आहे, तुम्ही जर हा फॉर्म भरला आणि जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्येच म्हणजे 31 डिसेंबर 2027 मध्येच या घरांचं पोझिशन तुम्हाला मिळणार आहे. या घरांची किंमत 23-23.5 लाखांपासून सुरू होते. आता तळोजा जर लोकेशनचा विचार केला तर ती स्टेशन पासून अर्धा ते 40 मिनिटांवरती आहेत. आजूबाजूला बरंचसं काम सुरू आहे आणि इथे सिडकोचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, अशा बऱ्याच तक्रारी माझ्या मागच्या व्हिडिओवरती तिथल्या रहिवाशांनी केल्या होत्या. दुसरे लोकेशन आहे खारघर बस डेपो. हे स्टेशन पासून 25 ते 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे देखील 322चाच एरिया आहे. 1 BHK ची घरं आहेत आणि घरांची किंमत 23.5 लाखांपासून सुरू होते. आता याचं तुम्हाला पोझिशन कधी मिळणार आहे, तर 30 एप्रिल 2028 ला या घरांचं पोझिशन आहे, हे नोंद करणं जास्त गरजेचं आहे. यानंतर इथे टॉवर 10 आहेत आणि घरांची संख्या 293 आहे. आता तिसरं महत्वाचं लोकेशन आहे कळंबोली बस डेपो. इथे सुद्धा 1 BHK चीच घरं आहेत आणि 322चाच एरिया आहे. इथे घरांची संख्या आहे 257 आणि 37.5 लाखांपासून ही घरं सुरू होत आहेत. टॉवर इथे 8 असणार आहेत. तुम्हाला जर या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सिडकोच्या वेबसाईट वरती जाऊन आधी रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत. तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमोसाईल सर्टिफिकेट, ITR किंवा इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. ऍड्रेस प्रूफ द्यावा लागेल. जर स्पेशल कॅटेगरी मधून फॉर्म भरत असाल तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागतील. जर लग्न झालेलं असेल तर जोडीदाराचे सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे अपलोड करावे लागतात. तुम्ही जर विधवा असाल किंवा एकल महिला असाल तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागतात. डिवोर्स झालेला असेल तर कोर्टाचे तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे सबमिट करावे लागेल. आणि जर पतीचं निधन झालेलं असेल तर तुम्हाला मृत्यूचा दाखला तिथे तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे. जर कोणत्या स्पेशल कॅटेगरी मधून फॉर्म भरत असाल ना तर ती प्रमाणपत्र, कागदपत्र सुद्धा तुम्हाला या वेबसाईट वरती आधी अपलोड करायचे आहेत. यानंतर तुम्हाला तुमच्या घरांचा पसंतीक्रम द्यायचा आहे. असे 3 राऊंड असणार आहेत आणि प्रत्येक राऊंड मध्ये तुम्हाला 5 घरांची निवड करता येणार आहे. कोणता फ्लोर हवा आहे, कोणता टॉवर हवा आहे, कोणती बिल्डिंग हवी आहे, हे सगळं तुम्हाला इथे निवडता येणार आहे. या लॉटरीसाठी अनामत रक्कम ही 75,000 रुपये. तुम्हाला जर एकदा घर लागलं आणि जर तुम्ही ते नाकारलं तर 5,000 रुपये कट होऊन उर्वरित रक्कम तुमच्या अकाउंट मध्ये जमा होते. आता गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या लॉटरीचा घोळ सुरू आहे. अनेक प्रकरणं ही कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेकांची लॉटरीच निघाली नाहीये. सिडकोनं त्यांची 75,000 रुपये, 1.5 लाख रुपये अनामत रक्कम घेऊन ठेवलेली आहे आणि गेल्या 7 महिन्यांपासून लॉटरीच काढलेली नाहीये. त्यामुळे जर तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करणार असाल तर या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना तुम्हाला असायला हवी. आणि सिडकोची जी तळोजामध्ये 23.5 लाखांपासून घरं सुरू होतात ना, तर प्रायव्हेट बिल्डरची सुद्धा तिथे 25 ते 30 लाखांमध्ये तुम्हाला घरं सहज उपलब्ध होतील. तुम्ही एकदा स्वतः साईट व्हिजिटला जा. मी तर जाणारच आहे. मी तुम्हाला अपडेट माहिती तिथे देणारच आहे. पण जर तुम्हाला जमलं तर स्वतः सुद्धा तुम्ही तिथे जा, सिडकोच्या ऑफिसला जा, आवश्यक ती माहिती घ्या. तुम्हाला सिडकोच्या लॉटरी संदर्भात कोणते डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये विचाराच. मात्र मी इथे तुम्हाला सिडकोचा हेल्पलाईन नंबर देते. जर काही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही फोन करून त्यांना विचारू शकता.
ते अगदी स्पष्टपणे तुम्हाला सगळी माहिती पुरवतात. या लॉटरीसाठी 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान सुद्धा मिळणार आहे. मात्र त्यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो. तो पनवेलच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मिळतो. याची सुद्धा तुम्हाला माहिती सिडकोच्या हेल्पलाईन नंबर वरती मिळणार आहे. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. नमस्कार.